हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आम्ही झालोय रेडी आणि निघालो आहे बाहेर. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघं पण मस्त ट्रेडिशनल मध्ये रेडी झालोय आणि खूप दिवसानंतर मी साडी वेअर केली आहे. आणि ही वाली साडी जी आहे ती मी नवरात्रीचं शूट केलेलं ना तेव्हा सुद्धा वेअर केलेली होती. आणि ही साडी मला रिसीव्ह झालेली पोशाख बाय दिवाज यांच्या इंस्टाग्राम पेजवरून. मी खूप साऱ्या जे ऑलमोस्ट या इयर मध्ये जेवढ्या साड्या परचेस केलेल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्याच पेजवरनं केलेल्या आहेत. त्याच्या डिटेल्स मी इंस्टाग्रामच्या मी तुम्हाला देईल. बट आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच तर जसं तुम्ही बघितलं असेल माझे फ्रेंड्स होत्या, 2 फ्रेंड्स डोहाळे जेवण झालेलं होतं आधीच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि जर नसेल बघितलं तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, नक्की चेकआउट करा. आणि त्या दोघींना सुद्धा मुलं झालेली आहेत. तर आणि आणि त्याच्यामध्ये असं होतं की पायल आणि अमिता दोघी जणी होत्या. तर दोघींना बॅक टू बॅक झाली एकाच दिवसाच्या, म्हणजे एकदा 5 तारखेला हिला झालं, 6 तारखेला तिला झालं. मी त्याच्या मुलीचं आज आहे बारसं. सो आम्ही आता तिथे जायला निघालेलो आहोत. ती आता ऑलमोस्ट 2 महिन्याची झालेली आहे अँड 2 महिन्यानंतर त्या लोकांनी बारसं केलंय. आणि त्याच्यानंतर मला भेटायला म्हणजे असं वेळच नाही मिळाला, कारण का ती राहते गोरेगावला, आम्ही राहतो नवी मुंबईमध्ये. सुरत जातो रोज, पण एवढं ट्रॅव्हल करणं मला तर जमलंच नाही, त्यामुळे आम्हाला त्याला भेटता नाही आलं. पण आज मी चाललीये कारण काय ऑब्व्हियसली तिचा आम्ही दोघं पण चाललोय. येस, तर फायनली भेटणार आहोत आम्ही तिच्या मुलीला. आज मला कळलं तिचं नाव काय ठेवणार आहेत ते. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यानंतर मी एक क्लिप दाखवते. YouTube सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांनी आपलं घर बघितलं होतं आणि त्यांना आपलं घर एवढं आवडलं की ज्यांच्याकडनं आपण घर बनवून घेतलेलं होतं त्यांनी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यांना आपलं घर बघायचं होतं म्हणून त्या घरी आलेल्या. आणि त्या एवढ्या खुश होत्या घर बघून आणि त्यांना एकूण एक गोष्ट माहिती होती. म्हणजे मला हे असं बघून ना, मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते कारण का मला हे बघून इतकं मस्त वाटतं ना की लोक एवढ्या आपुलकीने आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. प्रत्येक गोष्ट त्यांना आपलीशी वाटते, आपण जे करतोय. आणि त्या सारखं सारखं बोलत होते, अरे तुम्ही सेमच दिसता, आई पण सेम दिसता, मला असं वाटतच नाही मी व्हिडिओ मधल्या घरामध्ये बसलीये. सो आम्ही पण माणसंच आहोत, आम्ही काय वेगळे नाही होत. आणि त्या बोलता तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये वागताय ना तसेच तुम्ही रिअल मध्ये आहे. सो येस, आमचा तो रिअलनेस तसाच आहे जो आमच्या व्हिडिओ मध्ये दिसतो. आणि आम्हाला तर त्यांना भेटून खूप छान वाटलं. तो एक छोटासा क्लिप आहे माझ्याकडे, तो मी या व्हिडिओ नंतर टाकेल, तो नक्की बघा. त्यांनी आमचं घर बघितलं अँड त्यांचं मुंबईत आहे घर आणि त्यांनी मेक शुअर केलं की ॲज सून एज त्यांचं घर रेडी होईल तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे म्हणजे पूर्ण इंटिरियरचा तो भवर्जींनाच द्यायला पाहिजे असं. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे किती 4 महिन्याआधीच त्यांना ऑलमोस्ट सांगून ठेवलं होतं की तुम्हालाच करायचं. आणि फायनली ते आले होते आणि त्यांनी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलाय. तर तुम्हाला पण फ्युचरमध्ये जर तुमचं घर रेनोव्हेट करायचं असेल किंवा नवीन घर इंटिरियर करायचं असेल तर तुम्ही भवर्जींना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा आम्ही नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमचा जो युट्यूब व्हिडिओ आहे ना घराचा, तो होम टूर केलेला आहे, त्या व्हिडिओच्या खाली सगळ्या डिस्क्रिप्शनच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. आणि आता आम्ही निघतो कारण काय मला लेट होतोय, मला लवकर पोहोचायचं. मी लवकर नाही पोहोचली तुम्ही खूप शिव्या खाणार आहे आज. मी असं काही नवीन घरात आली कारण मी इतकं तुमच्या त्या व्हिडिओ मध्ये घुसून असते ना काही फरक नाही. तो व्हिडिओ मी काढून शेअर करून ठेवलं होतं कारण ह्यांना दाखवायचं तर परत मला सर्च करावं लागेल. मग त्याच्यात ते एपिसोड नंबर सगळं ते लक्षात ठेवलं होतं. काय काय करून तुम्ही त्याच्यात खूप तुमचं आवडलेलं काम त्यांचं खूप चांगलं. जिथे गरज नाहीये ना जिथे स्पेंड करायची तिकडे ते बोलणार स्वतःहून की नका करू. मग पुढची तुमची इच्छा, तुम्हाला जर करायचं तर तुम्ही करा. एक असंच बोलले आम्हाला पण, इतना नहीं लेकिन सिंपल करना है, लेकिन आपको करना है तो मैं कुछ नहीं. आणि आयडियाज वगैरे आपण आयडिया कारण काय मला घ्यायचं आहे गिफ्ट अमिताच्या मुलीसाठी. एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं आहे, तो लेट्स सी काय मिळतं. मस्त आहेत ना, बघतात आवडलं, युनिक आहे. आम्ही अमिताच्या बाळासाठी गिफ्ट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता निघालेलो आहे. ट्रॅफिक आहे एवढा नाही, संडे बट कमी आहे कम्पॅरेटिव्हली. मी ह्याच्यापेक्षा एवढा जास्त ट्रॅफिक बघितलं की मला आता हा कमीच वाटतं. अँड येस, तुम्हाला माझा लुक कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. अँड
आता तुम्हाला ह्याच्या पुढे काही दिवसांमध्ये आमच्याकडे गुड न्यूज येणार आहे. सो असं सेलिब्रेट करायच्या गोष्टी आता वाढत जातील, इव्हेंट्स वाढत जातील, शॉपिंग वाढत जाणार आहे. सो काय असणार आहे, सगळ्या डिटेल्स कशा असणार आहेत, काय गुड न्यूज आहे आमच्या इथे, सो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये समजतील. सो स्टे ट्यून, व्लॉग्स बघत राहा अँड प्रत्येक व्लॉग बघा, कारण का कुठल्याही व्लॉग मध्ये मी रिव्हील करू शकते काय गुड न्यूज आहे ती. छान आहे आणि गुड न्यूज, मोठी गुड न्यूज आहे. सो फायनली आम्ही पोहोचलो आणि आता जाणार आहे फंक्शन साठी. सो आय डोंट नो आलेत नाही आलेत, आम्ही वेळात पोहोचलो. आम्ही वेळात पोहोचलो. यावेळेस पण आम्ही लवकर का तूच फक्त फोन केलेला दिला, म्हटलं यावेळेस पण आम्हीच लवकर येणार आहे असं वाटतंय. अजून कोणीच नाही मला बोलली मी 5:45 येईल म्हणून, तुम्ही पोचा. कशा आहेत का, कशा आहेत तुम्ही? मग छान दिसतंय. झोप्यामध्ये झोप्यामध्ये तू नको ब्रच, नको उठू, उठू नको. नाकाला काय तोंडाला घातलं, चेहऱ्याला हात लागला आवडत, पण मालिश करता ना असं आवडतं. काय अमिता प्रो झाली असतो. 2 महिने झाले आता. कसे सूरज तुझी भाजी? मस्त मस्त ड्रेस खूप छान दिसतो आहे ना. शिवून घेतला का, मॅचिंग केला. समजलं आम्हाला नाव आधीच. नाही उठणार ती. चलो घे सूरज उचलून. कोण? चल उठा, तू घे उचलून. उठा 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 उठा. घे रे. चलो पार्वती घ्या, पार्वती घ्या. आता कोण दुसरं कोण? महालक्ष्मी घ्या. We are back home
जास्त ट्रॅफिक नाही भेटला. रात्रीची वेळ होती, लवकर पोहोचलोय घरी. आणि यावेळेस आम्ही म्हणजे सगळं फंक्शन एंड होईपर्यंत नाही थांबलो, कारण की आम्हाला परत यायचं होतं. उद्या परत ऑफिसला जायचंय. सो सूरजला परत उद्या सकाळी उठून गोरेगावला जायचंय. सो सूरजला परत थोडासा आराम पाहिजे, म्हणून आम्ही तिला सांगितलं की आम्ही लवकर जेवून घेतो आणि लवकर निघतो, सो दॅट लवकर घरी पोहोचू. फंक्शन खूप छान झालं, मस्त. म्हणजे दोघी पण खूप छान दिसत होत्या आणि मला तर बाळाचं जे आउटफिट होतं ना ते खूप आवडलं. मस्त तिने पैठणीचा ड्रेस शिवून घेतलेला होता आणि खूप म्हणजे खूप सुंदर दिसते. दोघी सुद्धा खूप सुंदर दिसत होत्या. खूप क्यूट आहे बाळ. तुम्ही फोटो मध्ये बघितलं असेल, व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल. आम्ही किती वेळ घेतलेलं हातामध्ये. सुरेश झालेलं मला पाहिजे नाही हातामध्ये घ्यायला. सो मस्त वाटलं. लहान मुलं किती छान असतात. मी सुरेशला तेच बोलते, लहान मुलं किती छान असतात. आणि असं स्वतःच असलं की कसं किती वेळ पण घेता येतं ना, असं कोणाला विचारावं नाही लागत की मी घेऊ का हे करायला. दिवस खूप छान गेलाय आणि आम्ही त्याला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. मुलीचं नाव ठेवलं आहे अनाया. खूप छान नाव ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.